चला पोडियम पोडियम वेट वेट ये सीएम है का चला 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 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देण्यासाठी पोडियम जवळ येत आहेत, तर एकीकडे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मात्र जोरदार हाणामारी झाली आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झालेली आहे आणि त्या संदर्भात दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधिमंडळाच्या लॉबीमध्येच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये ही अशा पद्धतीनं एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळत आहेत। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांची एकमेकांना धक्काबुक्की झाली आहे। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय आणि त्यानंतर आपण बघतोय दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी काहीतरी पत्र निवेदन हे त्यांना सादर केलेलं आहे। तर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये नेमकी धक्काबुक्की कोणत्या कारणासाठी झाली हे कळू शकलेलं नाहीये। शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, नेमकं काय झालं, का झाली धक्काबुक्की? गिरीश, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? गिरीश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, मात्र ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न हा केला जातोय। मुख्यमंत्री पोडियमपाशी जाऊन बोलतो असं म्हणाले होते, त्यानंतर सगळे जे पत्रकार आहेत ते त्यांच्या मागे आपण जाताना पाहतोय। तर दुसरीकडे लॉबीमध्ये जी धक्काबुक्की झाली होती त्यानंतर आपण बघतोय दादा भुसे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलताना पाहायला मिळतात। महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली होती। नेमकं त्यामागचं कारण काय हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। विधिमंडळाच्या लॉबीमध्येच शिंदे गटाचेच आमदार हे भिडल्यामुळे मात्र चर्चांना उधाण आलंय। दादा भुसे आणि मुख्यमंत्री यांनी नंतर संवादही साधलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये मित्र झालेली जी धक्काबुक्की आहे ती कशासाठी हे कळू शकलेलं नाहीये। कृष्णराव धुळप असायचे, जुने जाणते वसंतदादा पाटील असायचे, वसंतराव नाईक असायचे, शंभूराज देसाई यांचे वडील असायचे बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते असायचे, मुंबईचे अनेक हुशार दिघे साहेबांसारखे सुब्रमण्यम सारखे मंत्री असायचे। म्हणजे महान नेत्यांची परंपरा या देशाने या महाराष्ट्राने बघितली आणि विरोधी पक्षातही महान नेते होते। एस.एम. जोशी होते, आक्रमकपणाने अंगावर जाणारे छगन भुजबळ होते, पण असा प्रकार ह्या विधानसभेत झाला नाही। दादा भुसे सुद्धा मला मधामध्ये भेटले आणि महेंद्र थोरवे सुद्धा भेटले। आम्ही तिघांनी सुद्धा चहा त्या ठिकाणी घेतला, कुठल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही। पण जी माहिती समोर येते त्यानुसार ही सगळी गडबड झाली आणि आतमध्ये विधान भवनाच्या आतमध्ये ह्या सगळ्या प्रकारची धमसचक्री झाली अशी सुद्धा माहिती आहे। दोन नेत्यांमध्ये काय धुसफूस होते काय म्हणाल? विधान भवन मध्येच आम्ही तिघांनी सुद्धा चहा घेतला। सुहास कांदे होते, त्याच्यानंतर कैलाश पाटील होते, सर्वच आम्ही होतो आणि सर्वांनी बसून त्या ठिकाणी लॉबीमध्ये चहा घेतला। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वादविवाद झालेला नाही। दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आहे का कुठल्या प्रकार? अजिबात नाही, दोघंही सोबत होते, दोघांनी सोबत चहा घेतला, असा वाद झालेला नाही। भरतशेठ गोगावले आणि मग शंभूराजे देसाई यांना मध्यस्थी करावी लागली अशी पण माहिती आहे? नाही, अजिबात नाही। आता मी सोबत होतो, दोघांनी चहा सोबत घेतला आम्ही, त्याच्यामुळे वाद झालेला नाही। पण ज्या पद्धतीच्या माहिती समोर येत आहेत कुठेतरी दबावाचं राजकारण आहे म्हणा? नाही नाही, अजिबात नाही। हे चुकीच्या माहिती आपल्या समोर येत आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद झालेला नाही। काही खळबळ माजली तिथे लॉबीमध्ये? अजिबात नाही। काय नेमकं घडलं, काय होतं त्या ठिकाणी? काहीच घडलेलं नाही, आम्ही सोबत चहा घेतला, त्याच्यामुळे कुठं घडण्याचा कुठं संबंधच येत नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। आपल्याला पाहायला मिळते की कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे हे एकमेकांमध्ये भिडलेले नाहीत अशी प्रतिक्रिया जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही असंही सांगितलं जाते।